सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। कसरा आणि मोखवणे ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना आणि विकास कामांवरून सध्या विरोधकांनी रान उठवलंय। मात्र या आरोपांमागील सत्य काय आहे, विरोधक करत असलेले दावे किती बिनबुडाचे आहेत, याचा पर्दाफाश करणारा हा विशेष रिपोर्ट। गेल्या काही दिवसांपासून कसारा पूरक पाणीपुरवठा योजनेच्या बंधाऱ्याला तडे गेले असल्याचा गाजावाजा विरोधकांकडून केला जातोय। परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की कोणत्याही अधिकृत सरकारी किंवा तांत्रिक संस्थेचा असा कोणताही अहवाल आलेला नाहीये। तांत्रिक तपासणी नसताना केवळ राजकीय स्वार्थासाठी जनतेमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करण्यासाठी हे खोटे आरोप केले जात असल्याचं समोर आलंय। याविषयी कसारा गावचे उपसरपंच शरद वेखंडे यांनी पाणी संदर्भात दिलेली ही विशेष मुलाखत। उपसरपंच शरद वेखंडे, बऱ्याच दिवसापासून माझ्यावरती राजकीय हेतू पुरस्कार टीका होत आहे आणि आज मी या टीकेला उत्तर देण्यासाठी आपण या ठिकाणी सक्षम पोलीस टाइमचे संपादक विलास पाटील आणि कसारा गावचे प्रतिनिधी सोमनाथ भगत आपण या ठिकाणी माझी मुलाखत घेण्यासाठी आलात, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। खरं तर कसारा गावामध्ये एक फार मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवलेली आहे। आपलं जे धरण आहे ते धरण आटलेलं आहे, परंतु हे धरण आटण्यामागचं जे कारण आहे हे कोणी शोधून काढलेलं नाही। खरं तर आपल्या धरणाच्या वरती 40 वर्षापासून असणारा जो रेल्वेचा जे धरण आहे त्या धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये नादुरुस्त असल्यामुळे गळती व्हायची आणि आपल्या धरणामध्ये ते पाणी यायचं आणि त्यामुळं आपल्याला पाणी टंचाईला सामोरे जावं लागत नसत। परंतु आज आपण पाहतोय गेल्या वर्षी रेल्वे खात्याने त्या धरणाची दुरुस्ती केली आणि त्या धरणातून येणारं जे पाणी आहे ते थांबलं आणि त्यामुळंच आज ही परिस्थिती ओढवली असं मला वाटतंय। परंतु मी कसारा गावातील सर्व नागरिकांना जनतेस नम्रपणे आवाहन करतो की नैसर्गिक आपत्ती आहे, आपण याला सामोरे जाऊया, याच्यातून मार्ग काढूया। माझ्यावरती काही टीका टिप्पणी झाली, परंतु मी बरेच दिवस त्याला उत्तर दिलं नव्हतं। त्याचं एकमेव कारण असं होतं की आम्ही प्रशासनामध्ये आहोत, उपसरपंच सरपंच म्हणून आमची जबाबदारी आहे गावातील जनतेला पाणी देण्याची। आजही आपण पाहतोय की गावामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थेकडून साधारणतः अर्धा तास या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नळ चालू आहेत। आपण शासनाच्या टँकरद्वारे सुद्धा पाणी पुरवठा करत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी विविध संघटना आणि पक्षाला आपण आवाहन केलं होतं, त्यानुसार शिवसेना शिंदे गटाकडून या ठिकाणी दररोज 10 टँकरचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। आज त्यांनी सुरुवात केली। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीने सुद्धा पाणी पुरवठ्याच्या टाक्या देऊन आपल्याला मदत केलेली आहे, यांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करतो। काही दिवसापूर्वी शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी चंद्रकांत जाधव यांनी माझ्यावरती टीका केली की उपसरपंच शरद वेखंडे हे खऱ्या अर्थाने या पाणी टंचाईस जबाबदार आहेत। शरद वेखंडे सोमनाथजी, मी आपणास सांगतो की आज आपण या ठिकाणी बसलोय, या ठिकाणी बाजूलाच आपलं हे धरण आहे। त्यांनी अशी पण टीका केली की या धरणाला तडे गेलेले आहेत। आता त्यांनी कुठला शोध लावला ते त्यांनाच माहिती, कुठली यंत्रणा आली होती त्यांनी तपासलं ते त्यांनाच माहिती। हा खरा शोधाचा विषय आहे। टीका करत असताना खऱ्या अर्थाने आपण शोध घेतला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे। दुसरी माझ्यावरती टीका केली की त्यांनी त्या ठिकाणी तो जो काही रुस्तमजी बिल्डर नावाचा जो विकासक आहे त्या ठिकाणी मी ठेकेदारी करतो, त्यांना पाणी पुरवठा करतो वगैरे वगैरे अशी बरीच। आज ह्या धरणापासून आपण पाहतोय की बाजूलाच विनायक सावंत यांची विहीर आहे, त्याच्या बाजूला त्या नाळ्यामध्ये आप्पाशेठ शिंदेची विहीर आहे, खाली कृष्णाजी भेरे यांची विहीर आहे। त्यानंतर 2 बंधारे आहेत, एक फॉरेस्ट खात्याचा बंधारा आहे, एक मृदुजल संधाराचा बंधारा आहे आणि त्याच्या खाली त्या रुस्तमजी बिल्डरची विहीर आहे। आता तुम्ही मला एक सांगा, ह्या बंधाऱ्याचं लिकेज थांबण्यासाठी आज मी ज्या ठिकाणी बसलोय
या ठिकाणी एक कॉन्क्रीटची बंधारा बांधलेला आहे. हा कॉन्क्रीटची भिंत कशासाठी बांधली तर जेणेकरून या बंधाऱ्याचं जे पाणी आहे ते बाहेर जाऊ नये म्हणून सरपंच साहेबांनी आणि मी या ठिकाणी स्वतः या ठिकाणी हे जे बांधलेलं आहे. दुसरं त्यांनी असं म्हटलं की ते पाणी वळवण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्या बिल्डरला देण्यात आलं. खरं तर एक मला वाटतंय साधारणतः फेब्रुवारी मार्चच्या दरम्यानमध्ये त्या ठिकाणी मोखावणा पूरक पाणी पुरवठा योजनेचा ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला होता आणि तो ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्यामुळं आम्ही म्हणजे 2 वेळा चोरीला गेला आणि बरेच दिवस ट्रान्सफॉर्मर न भेटल्यामुळं गावाला पाणी देण्याच्या हेतूने आम्ही आमच्या जी काही योजनेची विहीर आहे त्या विहिरीतून त्या ठिकाणी मोटर काढली आणि त्यांच्या विहिरीमध्ये टाकली. परंतु त्या ठिकाणी पाणी येत नव्हतं म्हणून त्या विहिरीला ते भगदाड पडलं आणि मग तिथून आम्ही त्या मोखवणे गावाला 5 महिने पाणी पुरवठा केला. ही वस्तुस्थिती आहे. आता ते नैसर्गिक जो नाला आहे तो 12 महिने मी ह्या मोखवणे गावातच जन्मलो, लहानाचा मोठा झालो, इथेच बागडलोय. हा जो नाला आहे हा पावसाळी पाण्यावरती भरभरून वाहतो आणि मार्च एप्रिल साधारणतः एप्रिलच्या दरम्यान तो कोरडा होतो. हे दरवर्षीचा आहे आणि त्यामुळं पाणी चोरीचा काही प्रश्नच येत नाही. दुसरा राहिला विषय की या गावामध्ये डेव्हलपर आले तर लोकांना रोजगार भेटेल ही आमची भूमिका आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की कसारा गावातील आम्ही पाणी त्यांना दिलं. आता तुम्ही मला इथे दाखवा कुठली लाईन आम्ही त्यांना दिले, कुठला कनेक्शन त्यांना दिलाय. अजिबात असं काही नसताना आमच्यावरती एक खोटे आरोप केले जातात. खरं तर त्यांनी असंही म्हटलं की त्या ठिकाणी रस्ता बनवला. रस्ता बनवला हे चांगलं झालं ना. त्या ठिकाणी त्यांच्या जागेमधून जो राड्याचा पाड्याला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याला त्यांची वाहनं जाऊन फार मोठ्या प्रमाणात तो नादुरुस्त झाला होता. तिकडे जाण्यास त्या ठिकाणी अडचण तयार झाली होती. म्हणून मी त्यांना सांगितलं की हा रस्ता जर तुम्ही त्या ठिकाणी खराब केलाय तर तो तुम्ही भरून द्या, तुम्ही बनवून द्या. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीशी पत्रव्यवहार करून आणि त्यांनी त्यांच्या लेवलला तो रस्ता बनवला. आता याच्यामध्ये माझ्या ठेकेदारीचा कुठं प्रश्न आला. तिसरा विषय असा की ज्या ठिकाणी आपण पाहतोय की भावली योजनेची जी विहीर आहे भावली योजनेची जी टाकी रुस्तमजी बिल्डरच्या जागेमध्ये जी बांधलेली आहे त्यांनी असं सांगितलं की जर जागा कसाऱ्यामध्ये उपलब्ध होती पाणी पुरवठा जी आपली पूरक पाणी पुरवठा योजनेची टाकी तर मग तिकडं न बांधता ही मोखवण्यात का बांधली. सोमनाथजी मी तुम्हाला सांगतो की सदर जी टाकी आहे ती भावली योजनेची आहे आणि MGP त्याच्यावर नियंत्रण ठेवते. त्यांनी दोघांनी त्या ठिकाणी बांधलेली आहे. खरं तर 1 वर्षापासून ते मोखावणा गावालगतच्या डोंगरावरती जे गुप्ता म्हणून आहे त्याची जागा आहे आणि त्या ठिकाणी त्याच्याकडे ते जागा मागत होते. परंतु त्यांना जागा काय भेटली नाही. त्यांनी नकार दिला जागा देण्यास आणि म्हणून त्यांनी यांना विचारलं आणि यांच्याकडून ती जागा त्यांनी दानपत्र करून घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी ती टाकी बांधली. परंतु मोखावणे आणि कसारा भावली योजनेमध्ये हे 2 वेगवेगळ्या योजना आहेत. मोखवण्यासाठी वेगळी आणि कसाऱ्यासाठी वेगळी आहे. कसाऱ्यासाठी जी योजना आहे त्याच्यामध्ये त्यांनी जी काही आपली कसारा पूरक पाणी पुरवठा योजना जी महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरणाने बनवले त्या योजनेच्या 4 लाख लिटर टाकी आहे. त्या योजनेमध्ये त्या ठिकाणी ते कनेक्शन देणार आहेत पाण्याचं उद्भव आणि जे मोखवण्याचे आहे ते ह्या टाकीद्वारे मोखवणा, धोबीपाडा, कांबडीपाडा या गाव पाड्यांसाठी हे स्वतंत्र योजना आहे. खरं तर मागच्या जे काही बॉडी होती ग्रामपंचायतमध्ये मी तर म्हणतो त्यांनी खऱ्या अर्थाने दुर्लक्ष केलेलं आहे. कारण ज्या वेळेस MGP आणि भावली जी योजना त्या ठिकाणी राबवण्यात सुचवलं गेलं त्याचं जे काही ड्राफ्टिंग झालं त्या टायमाला कोलीपाडा येथे 10 लाख लिटर टाकीचं कसाऱ्यासाठी त्या ठिकाणी आराखड्यामध्ये होतं. परंतु त्या कालच्या सत्ताधाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ती टाकी रद्द केली आणि 4 लाख लिटरची टाकी त्या ठिकाणी अस्तित्वात आहे म्हणून त्या ठिकाणी देण्याचं केलं. अशा प्रकारे ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता थोड्याच दिवसामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका येणार आहेत आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येणार आहेत म्हणून हेतू पुरस्कार आपण किती चांगले आहोत
आपण काय करतो, म्हणजे 3 वर्ष यांना बोलायला जागा नव्हती. 3 वर्ष ग्रामपंचायतनी जी कामं केली विकासात्मक, त्यावेळेस लोक बोलत होते का यांनी खूप चांगलं काम केलं म्हणून हे काही बोलत नव्हते. ठीक आहे, आज ही परिस्थिती ओढवली आहे आणि म्हणून लगेचच यांनी त्याचा फायदा घेण्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक मुद्दा असा पण होता का नेहमीच ग्रामपंचायत हे चांगले कामं करत असताना, चांगले विकासाचे कामं करत असताना, गावाच्या हितासाठी कामं करत असताना शरद वेखंडेंनी सांगितलंय जे पण चंद्रकांत जाधव यांनी आरोप केलेले ते बिनबुडाचे आरोप आहेत. अगदी बरोबर आहे. नक्कीच बिनबुडाचे आरोप यासाठी आहेत, मी तुम्हाला आधीच सांगितलं की जिल्हा परिषदच्या निवडणुका येणार आहेत. आधीच कसाऱ्याच्या मायबाप जनतेने ह्या लोकांना अनेक संध्या दिल्या. मी तर म्हणतो कसाऱ्याच्या जनतेने 20-25 वर्ष ग्रामपंचायतची सत्ता हातामध्ये दिली, 2 वेळा पंचायत समितीचे सभापती दिलं, त्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने ते जिल्हा परिषदचे अध्यक्षही झाले. मग ह्या पाणी योजनेवरती, या धरणावरती इतकी लोकसंख्या आपल्या कसाऱ्याची वाढलेली आहे. याची जी क्षमता आहे ती मला वाटतं 17-18 हजार लोकसंख्येला पाणी पुरवली एवढीच आहे आणि आज आपण पाहतोय 40 ते 50 हजार लोकसंख्या कसाऱ्याची आहे. मग यांना कसाऱ्याच्या जनतेने भरभरून दिलं, मोठमोठ्या पदावर बसले, तर यांनी खऱ्या अर्थाने काहीतरी उपाययोजना करायला पाहिजेत होती. नवीन धरणाचा विषय असेल किंवा धरणाची क्षमता वाढवण्याचा विषय असेल, हे न करता फक्त न फक्त टीका करत बसलेत. आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे की आम्ही जे करतो ते याच्यामध्ये कुठेही खोटेपणा नाहीये. आता धरणाला तडे गेलात म्हणतात, आता कोणता या ठिकाणी संशोधन केला ते मलाच माहिती नाही, त्यांना विचारावं लागेल की तडा गेला म्हणजे तुम्ही धरण बघू शकता, कुठे तडा गेला, कसा तडा गेला, काहीतरी सांगायला पाहिजे ना. आपण या ठिकाणी आपण आलात, आपण पाहू शकता, आपण चित्रीकरण करा किंवा एखादा जो पण त्या संस्थेचा पाटबंधाऱ्याचा असेल, जलसंधारणाचा असेल, इंजिनियर असतील, त्यांनी इथं पाणी करून जर तसं ठरवलं असतं का खरोखरच या धरणाला तडे गेलेत तर आपण ते मान्य केलं असतं. परंतु तसं काही नसताना स्वतःहून सांगायचे धरणाला तडे गेले, धरण आटला आणि त्याला जबाबदार उपसरपंच आहे, सरपंच आहे, ग्रामपंचायत प्रशासन आहे, अशा पद्धतीचं काहीच या ठिकाणी राजकारण दिसून येत आहे. सक्षम पोलीस टाइम, सोमनाथ भगत, कसारा.